नमस्कार. आर्ट बँक पुणेतर्फे यूट्यूबवर ग्रॅसियास ग्रेस हा कार्यक्रम तुमच्यासमोर आम्ही सादर करत आहोत. ग्रेस खरं तर दुःखाचे महाकवी, पण असं म्हणतात की ग्रेसची कविता एखाद्या हत्तीसारखी असते. डोळे बांधून आपण ज्याला हात लावतो तशी ती कविता आपल्याला दिसते. त्यामुळे कदाचित ही कविता कालातीत असेल आणि जशी तुम्ही ती कविता पुढे पुढे वाचत जाता तसे त्याचे निराळेच अर्थ तुम्हाला लागत जातात आणि त्या कविता वाचनातली आणि त्याचं गाणं ऐकण्यातली जी मजा आहे ती परत परत घ्यावीशी वाटते. असं 6 गाण्यांचं सुरेख असा एक पुष्पगुच्छ गाण्यांचा आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. निवेदन आहे, निवेदनात थोडंसं रसग्रहण करण्याचाही प्रयत्न आहे आणि त्याच्याबरोबरच अतिशय गाजलेली हृदयनाथांनी संगीत दिलेली ग्रेसची अविट गुणीची गाणी पण आहेत. आई हा ग्रेसचा अतिशय हळवा कोपरा. कदाचित आई फार लवकर त्यांच्यापासून दूर गेल्याचं ते शल्य कायम उरात मनाशी बाळगूनच ग्रेस जगले. त्यामुळे त्यांच्या सगळ्या कवितांच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध कुठल्या कविता झाल्या असतील तर त्या आईच्या झाल्या असतील. खरं तर असं म्हणता येईल की खूप साऱ्या कविता आईच्या आहेत, पण ते आईच्या आहेत हे कळेच तोपर्यंत माणूस त्याला प्रेयसी प्रियकर हीच लेबल्स लावत असतो. अशीच एक आईवरचीच पण अतिशय वेगळी आगळी कविता म्हणजे भय इथले संपत नाही. या कवितेचं रसग्रहण जर करायचं झालं तर आई ही अशी व्यक्ती असते आपल्या आयुष्यातली जिथे आपलं भय संपतं. सगळ्यात शेवटी आपल्या भीती, आपल्या मनातल्या सगळ्या त्या घाबरल्याच्या भावना या आईच्या कुशीत जाऊनच समाप्त होतात. आणि ग्रेसच्याच शब्दात सांगायचं झालं तर ती संध्याकाळी रामरक्षा म्हणते, सांजवात लावते आणि तेही जे सगळे अनुभव आहेत ते त्यांनी त्या शब्दांमध्ये मांडले. दुःख हे खरं तर सगळ्यात शाश्वत. म्हणजे भगवान बुद्धांचं पण म्हणणं असंच आहे की दुःखाच्या नंतरच माणसाचा खरं प्रवास चालू होतो. जर दुःख शाश्वत असेल तर ते आईपाशी गेल्यावर ते सुखात कसं बदलतं. ग्रेसच्या आई कदाचित रामरक्षा म्हणत असेल, कारण खूप सुरेख शेवट आहे त्या कवितेचा. स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे. रामरक्षा एक कवच आहे आणि कदाचित रामरक्षेचं हे कवच कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर राहिलं असेल आणि म्हणूनही कदाचित ही कविता स्फुरली असेल. असं म्हणतात की ग्रेस जेव्हा खूप आजारी होते तेव्हा त्यांना ही कविता स्फुरली आणि त्यांनी तेव्हा या कवितेचं लेखन केलं. पण कविता जनमानसांपर्यंत सुरांच्या तर्फेच पोचली. आज आम्ही ते सूर तुमच्यापाशी परत घेऊन येत आहोत. तुमच्यासमोर हे सुरेख गाणं सादर करत आहे स्नेहा ठोसर. भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो, मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविले गीते, भय इथले संपत नाही. ते झरे चंद्र सजनाचे, ते झरे चंद्र सजनाचे, ती धरती भगवी माया, झाडाशी निजलो आपण, झाडाशी निजलो आपण,
निष्पर्ण तरुणची राई असं या खरं कवितेचं नाव. आणि आईवरची ही अतिशय सुरेख कविता आणि त्याच्यावर मांडण्यात आलेले स्वतःचे हे सुंदर असे भाव. असं म्हणतात की ग्रेसच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ग्रेस म्हणाले होते की आय एम अ थॉटफुल पोएट. कारण ग्रेसच्या सगळ्या साहित्याचा गाभा जर बघितला तर आपण आई हीच केंद्र भूमिका दिसते बऱ्याच वेळेला. अतिशय सुरेख असं सगळ्यांच्या ओठांवर येणारं गाणं आहे ती गेली तेव्हा रिमझिम. ती गेली तेव्हा रिमझिम हे गाणं हृदयनाथांनी बांधलं आणि अजरामर केलं. निवडुंग चित्रपटातलं हे गाणं आहे, पण आज आपण त्याचा एक वेगळा अर्थ बघणार आहोत. ती गेली याचा अर्थ ती निघून गेली. ती निधनाचं हे गाणं नसून तर आई जाण्याच्या दुःखाचं हे गाणं आहे. खूप सुरेख असं रूपक आहे त्याच्यामध्ये की सूर्य ढगातनं आपली किरणं सोडवत आहे. जसं आपल्यासमोर आलेले कितीतरी प्रॉब्लेम्स, आई नाही म्हणून आलेले सगळे प्रॉब्लेम्स सोडवताना त्याला हानग्या जीवाची किती तळमळ झाली असेल. खूपदा असं असतं की दुःखाची काजळी ही कितीही मोठा प्रकाश असला तरी त्याला झाकळून टाकते. तसंच कदाचित कवीच्या मनातही ते असेल जेव्हा ते सांगतात की खिडकीचा जेव्हा तो काचेचा पारदर्शकपणा हळूहळू धुरकट होत जातो तसं दुःखाची तीव्रताही कदाचित वाढत गेली असेल. ती गेली तेव्हा रिमझिम हे गाणं ऐकताना जितकं भावतं त्याच्यापेक्षा जेव्हा त्याचा अर्थ आपण जाणून घेतो आणि परत एकदा जेव्हा ते गाणं आपण ऐकतो तेव्हा त्या गाण्याचा खराच भाव जो काय आहे तो आपल्यामध्ये पोचतो. द्रौपदी ही पण एक असंच रूपक बऱ्याच ठिकाणी ग्रीसने वापरलं आहे. तर त्यांना असं कुठल्या तरी एका इंटरव्ह्यूमध्ये ग्रीसने असं म्हटलं होतं की त्या श्रीकृष्णाला द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला स्वतःचं अंतःकरण त्यांनी ओपन सगळ्यांना करून दाखवलं. तर मग माझी आई गेल्याचं दुःख मी सगळ्यांना का नाही बरं सांगायचं. आणि त्याच भावनेतनं ही त्यांनी ही कविता पुढे मांडली. ती गेली तेव्हा रिमझिम. व्याकुळ मीही रडलो, घन व्याकुळ ती आई होती म्हणून, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. त्यावेळी वारा सावध, त्यावेळी
अंगणात गमले मजला अंगणात गमले मजला संपले बालपण माझे अंगणात गमले मजला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता ती गेली ती गेली ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता पाऊस निनादत होता पाऊस निनादत होता पाऊस निनादत होता ती गेली तेव्हा रिमझिम हे गाणं तुमच्यासमोर सादर केलं रेणुका कुरुलकर यांनी.